आता हनुमंताला अनेक नावे बघा, बजरंगबली, मारुती, हनुमान. हनुमंत नाव काय आहे? ते सूर्याला गिळायला जात होते, इंद्रानं वज्र फेकलं, हनुवटीवर लागलं, हनुमंत नाव प्राप्त झालं. हनुमान काय आहे? मानाचं हनन करतात, त्यांना हनुमान म्हणतात. एक बजरंगबली नाव आहे, एक मारुती पण एक नाव आहे. बरोबर आहे का नाही? बघा, मारुतीला मारुती का म्हणतात? हे काय कोणत्या ग्रंथातला नाही अर्थ, पण हा अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यायला अर्थ आहे. माझ्या तिन्ही गुरुजींनी सांगितलेला आहे. पण हा नाही तर विचारसाल कोणत्या ग्रंथात आलं. काही काही अर्थ युक्तिवादानं बुद्धिवादानं पटवून द्यावे लागतात. म्हणून बजरंगबलीला बरं का मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की अंजना बजरंगबलीच्या सोबतच्या गावातल्या मित्रांचे लग्न होत होते. हे काय रामायणातलं नाही बरं का, हा अर्थ युक्तिवादानं पटवून दिलेला आहे. असं म्हणतात, मारुतीच्या हनुमंताच्या गावातल्या बरोबरच्या मित्रांचे लग्न होत होते आणि अंजना माता म्हणल्या, अरे बजरंगबली तुझं कधी करतो आई? पुढच्या उन्हाळ्यात, पुढच्या उन्हाळ्यात. असं म्हणून म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथंच अर्थ निघला. बघा, आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघितल्याशिवाय तुम्हाला मेळ लागणार नाही. बघा, मारुतीला मारुती का म्हणतात? बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती, उनका नाम माँ रोटी.